आज भारतीय जनता पक्ष उत्तर रायगड जिल्हा यांच्या वतीनं प्रबुद्ध संमेलनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले सन्माननीय आमदार संजयजी केळकर साहेब, आपले सर्वांचे नेते सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब, पनवेलचे महापौर आणि जिल्ह्याचे महामंत्री सन्माननीय नितीनभाई पाटील साहेब, दीपकजी बेहरे साहेब, त्याचप्रमाणे उपमहापौर सन्माननीय प्रमिळाताई पाटील मॅडम, सभापती ममता म्हात्रे मॅडम आणि उपस्थित सगळे या ठिकाणी कार्यक्रमासाठी आलेले वकील आहेत, डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, प्राध्यापक आहेत, प्रोफेसर आहेत आणि ज्यांचा समाजावर प्रभुत्व आहे अशापैकी काही मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। सर्वांचं भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आपलं जोरदार या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांना 12 वर्ष हे प्रधानमंत्री म्हणून पूर्ण झाले आणि त्याच्या पुढचा कालखंड याच महिन्यामध्ये त्यांना 12 वर्ष पूर्ण झाली, जून महिन्यात। आणि देशातील सर्वात जास्त कार्यकाळ म्हणून प्रधानमंत्री असणारे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली आणि यशस्वी पंतप्रधान म्हणून या ठिकाणी काम करत असताना 2014 पासून ते 2026च्या या कालखंडामध्ये तिसऱ्यांदा त्यांनी या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून काम पाहिलेलं। पहिल्यांदा 2014, नंतर 2019 आणि 2024 या कालावधीत तिसऱ्यांदा त्यांनी प्रधानमंत्री पद भूषवलं आणि या देशामध्ये सामाजिक कल्याण असेल, गरीब कल्याण असेल आणि याच्या अंतर्गत विविध योजना प्रधानमंत्र्यांच्या माध्यमातून या देशामध्ये न भूतो न भविष्यती अशा पद्धतीची क्रांती या ठिकाणी घडण्यात आली। जसं की पंतप्रधान आवास योजना असेल, उज्ज्वला गॅस असेल, आयुष्यमान भारत योजना असेल आणि त्याचबरोबर स्वच्छ भारत योजना आपण या ठिकाणी पाहिली। त्यांनी प्राथमिक या ठिकाणी ज्यांना महत्त्व दिले ते राष्ट्रीय सुरक्षा असेल, 370 कलम हटवलं हे असेल, नक्षलवाद संपवला, स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून बेरोजगारांना, तरुणांना या ठिकाणी व्यवसायाला संधी दिली आणि त्याचबरोबर मागील 500 वर्षाच्या कालखंडापासून ज्याची आपण वाट पाहत होतो ते राम मंदिर निर्माण करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या ठिकाणी नेतृत्वाखाली संपन्न झालं, याचा आपल्याला सर्वांना सार्थ अभिमान आहे। हे होत असताना 12 वर्षाच्या कालखंडामध्ये सन्माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्यावर कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचाराचा आरोप या ठिकाणी झाला नाही आणि त्याच्यामुळे शेतकरी सन्मान योजना असेल आणि 12 वर्ष जनकल्याणाची, 12 वर्ष विकासाची आणि 12 वर्ष विश्वासाची अशा पद्धतीतली 12 वर्ष या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी पूर्ण केलेली आहे। उद्याचाच जागतिक योग दिन आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सुरुवात केली आपल्या देशामध्ये प्रथम आणि त्याच्यानंतर ती वाट पाहत पाहत इतर देशांनी त्याचं अनुकरण केलं आणि जागतिक योग दिन म्हणून नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून हा तयार झाला, हेही आपल्याला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावंच वाटतं। आपल्याला घरात बसावं लागलं। कोरोनाची लस भारत देशाने या ठिकाणी तयार केली आणि सर्वसामान्य जनतेला मोफत देऊन त्यांना उपकृत केलं हे आपण जाणतो। फक्त आपल्या देशातील नागरिकांना नव्हे तर जगातील इतर राष्ट्रांना देखील आपल्या देशाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोफत अनेक देशांना या ठिकाणी कोरोनाची लस दिली आणि याच वेळेमध्ये 81 कोटी जनतेला मोफत धान्य पुरवण्याची किमया ही नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला पाहिजे। आणि हे सगळं घडत असताना विकसित भारत म्हणून ज्या वेळेला आपण पाहतो की त्या समाजाला या ठिकाणी न्याय देण्याचा सातत्यपूर्व काम केला, मग एससी असेल, एनटी असेल, एससी असेल, ओबीसी असेल, मायनॉरिटी असेल, नॉन बीसी असेल, या सर्व घटकाला न्याय देण्याच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी या ठिकाणी काम करताना आपण पाहिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सन्मान वाढावा या दृष्टिकोनातून आपण पंचतीर्थ म्हणून केंद्र सरकारने घोषित केलं आणि त्याचबरोबर
आदिवासी समाजाचे भगवान बिरसा मुंडा यांचा देखील सन्मान करून त्या समाजाची उन्नती करण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पावले उचलली। सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्या माध्यमातून जगातील सर्वात मोठी उंच मूर्ती या ठिकाणी बनवण्याचं काम त्यांनी केलं। सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काम केल्यामुळे जागतिक गुरु म्हणून त्यांची या ठिकाणी आपण ओळख जगाने या ठिकाणी पाहिलेली आहे। आणि याच माध्यमातून सर्वांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून कधी स्वतःचं घर पाहिलं नाही, कधी स्वतःचं फक्त कुटुंब पाहिलं नाही, तर जनहित लक्षात ठेवून आपण पाहतो की दर दिवाळीला कुठेही ते कोणाच्या घरामध्ये किंवा कुटुंबासमवेत दिवाळी साजरी करत नाही। तर ज्या ज्या वेळेला दिवाळी असते ती दिवाळी या देशातील आपले जे सैनिक आहेत त्या सैनिकांच्या सोबत साजरी करत असताना आपण दरवर्षी पाहतो। 12 वर्षाच्या कालखंडामध्ये या देशामध्ये अनेक प्रकारचे प्रधानमंत्री झाले, अनेकांवर त्यावेळेला वेगवेगळ्या प्रकारचे भ्रष्टाचाराचे आरोप झाले, परंतु 12 वर्षाच्या कालखंडानंतर एक तप संपलं। परंतु स्वच्छ आणि सुंदर कारभार करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर एकही आरोप डागाचा या ठिकाणी झाला नाही। 2014 पूर्वीची परिस्थिती आपण पाहत होतो की भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार, जातीय दंगली आणि त्याचबरोबर बॉम्बस्फोट यापासून हा देश एकदम त्या माध्यमातून पुढे चालला होता। परंतु 2014 नंतर महिलांच्या सुरक्षेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी पावलं उचलली। जनसुरक्षा असेल आणि बाकी योजना ज्या असतील की आपण म्हणतोय ग्रामीण भागातल्या महिला असतील, आदिवासी असतील, कष्टकरी असतील की त्यांना चूल फुंकून या ठिकाणी फाट्यांच्या याच्यावर चुलीवर जेवण बनवण्याची परिस्थिती होती। पहिल्यांदा या ठिकाणी असा प्रयोग केला देशाच्या प्रधानमंत्र्यांनी। 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहिलं तर जर दारिद्र्य रेषेखालून या ठिकाणी बाहेर काढण्याचं काम जर पहिल्यांदा कोणी केलं असेल तर 25 कोटी लोक ही दारिद्र्य रेषेखालून बाहेर काढण्याचं काम हे नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी घडलेलं आहे।